नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. न्यूज रूम चर्चामध्ये आपलं विशेष स्वागत. आणि आज आपला वीकेंड स्पेशल करण्यासाठी आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार आपल्या सोबत आहे, भरत जाधव आपल्या सोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. अख्खी न्यूज रूम आज अगदी आनंदाचं वातावरण आहे इकडे, कारण सगळे तुमच्याशी बोलायला उत्सुक आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. आणि आपल्या सोबत आहेत आमचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे. महेश सर, आता मी पुढची सूत्र तुमच्या हातात देते. भरतराव, स्वागत आहे तुमचं. जसं निलिमा म्हणाली का मराठीचा सुपरस्टार, लालबागच्या चाळीमधून मर्सिडीज पर्यंत तुमचा सगळा प्रवास लोकांना माहिती आहे. तरी पण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजचा दिवस संविधान दिन आहे. आजचा दिवस 26/11च्या हल्ल्याच्या सगळ्या आठवणी मुंबईकर जागवत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या न्यूजरूम चर्चेची सुरुवात करताना मला तुमच्या मनातली मुंबई, तुमच्या मनात रुजलेली मुंबई जाणून घ्यायला आवडेल. एक तर तुम्ही उल्लेख केला तो लालबाग परळ. तर लालबाग परळला मी महत्त्व का देतो, कारण जन्म तिथला जरी असला तरी ना सगळे सण वगैरे साजरे करण्याची पद्धत वेगळी होती, जी आता खरं तर नाही आहे. म्हणजे आज आपण आपल्या घरापुरताच विचार करतो किंवा तेव्हा म्हणजे खऱ्या अर्थाने एक घराचा, मग गावाचा, मग शहराचा आणि मग देशाचा, ही जी विचारसरणी होती ती मला असं वाटतं की त्या आधी खरंच चांगली होती, जी मुंबईमध्ये होती ती. तर लालबाग परळ, मग लालबाग परळमध्ये सगळे सण, मग ते मराठी सण असो किंवा कुठलेही, पण जसं का ते आपल्याच घरात. म्हणजे माझे वडील तर टॅक्सी ड्रायव्हर आणि आमच्या चाळीमध्ये सगळे राहणारे लोक म्हणजे मिल वर्कर्स सगळे. तर आम्ही नेहमी असं म्हणतो की मिल वर्कर्स, त्यावेळेस मिलच्या सगळ्या लोकांना बोनस मिळायचा. दिवाळी आली की ह्यांच्याकडे बोनस आले ना, म्हणजे ह्यांची दिवाळी चांगली जाणार. पण ते कधी असे विचार करत नव्हते की आता आमच्याकडे बोनस मिळालाय म्हणजे डबल पगार मिळालाय म्हणून दिवाळी असं काय नाही. तर ते आम्हालाही त्यात सामावून घ्यायचे. पण आम्हाला बारीकसा तो हेवा वाटायचा की माझे वडील कसं रोजचं पोट होतं, टॅक्सीत जो काय धंदा यायचा घरी त्यावर आमचं घर चालायचं. कधी जरा बरा धंदा झाला त्या दिवशी घरी मटण असणार, जरा खालीवर असेल त्या दिवशी आपण ऍडजस्ट विचार करून घ्यायचं की आता आपण डाळ किंवा ती खिचडी असणार आपल्या घरात. पण जेव्हा दिवाळीसारखा एखादा मोठा सण येतो त्यावेळेस मात्र आम्हाला त्यांचा हेवा वाटायचा. पण नंतर तीच मुंबई कशी बदलत गेली, मग त्याच मिल वर्कर्सचे, मिलच्या आमच्या सगळ्या मित्रमंडळीचे काय हाल झाले, त्यातून मध्ये कसं ती परवड झाली. आणि नंतर मग मुंबईतल्या सगळ्याच गोष्टी, म्हटलं तर काही चांगल्या गोष्टी घडल्या, म्हटलं तर त्रासदायक गोष्टी घडल्या. त्या त्रासदायक गोष्टी घडता घडता आमच्याबरोबरचे जे कॉलेजमधली मुलं वगैरे होती ते नंतर आम्हाला कळलं की ते असे कुठे डायव्हर्ट झाले आहेत. म्हणजे फास्ट मनी, जेव्हा घरात पैशांचा प्रॉब्लेम होता मग त्याने कुठेतरी मग ह्या गँगला त्या गँगला सहभागी त्या मात्र जरा वाईट वाटलं. आताची जी मुंबई आहे बदलते. आता तुम्ही जे सांगितलं की तुमचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते आणि हातावर पोट होतं सगळं. नोटाबंदीमुळे नरेंद्र मोदी यांनी ज्या 500 आणि 1000च्या नोटा, अशा वर्गाची सगळ्यात जास्त परवड झालेली दिसते. काय आठवणी आहेत? परवड झाली म्हणजे आता मी जर नाटकात काम करतो तर मग एक निर्माता म्हणून, ऍक्टर म्हणून मी नेहमीच लोकांच्या मनोरंजनाचा विचार करतोच. पण एक निर्माता म्हणून त्या मागे जाऊन जेव्हा विचार करतो आपण, त्या सेटिंगवाल्यांचे हाल आहेच, बॅकस्टेजवाल्यांचे, कारण रोजचं पोट आहे त्यांचं. आणि मग अशा अवस्थेत नोटाबंदी होणे ही चांगली जरी गोष्ट असली तरी साधारण ह्या वर्गाचा विचार व्हायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटते. कारण रोजचं पोट आणि मग त्याचा परिणाम आमच्या नाटकांवर जेव्हा होतो, आता जरा परत सेटल झाले. आता आम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड घेतोय किंवा ज्या पद्धतीने लोकांना वेलकम करतोय असं करतोय. पण सरते शेवटी एक पैसा फॅक्टर जो त्यांना द्यायचा आहे तो मुळातच कमी पडतोय असं वाटतंय. आणि मग आम्ही आमच्या परिणामी सगळे म्हणून तो बॅकस्टेज किंवा आमचे सगळे सेटिंगवाले आहेत त्यांचा आम्ही विचार करतो, नाही असं नाही, पण परिणाम झाला एवढं नक्की. फक्त हा परिणाम किंवा ही गोष्ट फार जर ताणली गेली नाही तर मला असं वाटतं जे मोदी साहेब विचार करतात तसा देश होईल ह्या अपेक्षा आजही आपण ठेवतोय. मला असं वाटतं अपेक्षा आपण सर्वसामान्य माणसंच ठेवतोय, म्हणून आज रांगेत उभा राहून हरकत नाही, चल अजून थोडे दिवस बघू. तर ते थोडे दिवस जास्त दिवस होऊ नयेत असं मला वाटते. पण भरत, आज अभिनंदन, कारण वीकेंडला आज शो आहे सौजन्याची अशी तशीचा आणि ऑलमोस्ट हाऊसफुल आहे. तुम्ही सांगितलं ती खरंच चांगली बातमी आहे, कारण भरत जाधवचं नाटक असतं तेव्हा या सगळ्या नोटाबंदींच्या या सगळ्या याच्यातून सुद्धा प्रेक्षक तुमचा भरतच्या नाटकाला हा जातोच. त्याच्यामुळे हे छान वाटतंय. सौजन्याची अशी तशी हे नाटक आता भेटीला आलेलं आहे. वसंत सबनीस यांची लेखणी, राजा गोसावी यांची अत्यंत गाजलेली भूमिका, ती पुन्हा साकारताना कसं वाटतं? नक्कीच. एकतर मी असा ऍक्टर आहे की सही रे सही केल्यानंतर मी नंतरची नाटकं हा विचार करत गेलो की काही नवीन आलेली नाटकं पण करू, पण काही जुनी अशी नाटकं आहेत
जे एकदा ट्रायआउट करून पाहूया का, कारण सही नंतर माझ्याकडे ऑडियन्स चांगल्या पद्धतीने खेचला गेलाय. तर त्या ऑडियन्सला निदान म्हणजे आत्ताचं जी तरुण पिढी आली त्या निदान काही आपल्या जुनी नाटकं आहेत जी चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता येतील का हे पण दाखवू शकत होतो. आणि नंबर 2 एक ऍक्टर म्हणून मला असं वाटायचं की बघ ना, कारण ऍक्टर आपण कधी पण समाधानी नसतो, आपण तो रोल वर्कआउट करूया, हा रोल वर्कआउट करूया. जसं मोरीची मावशी मी मुद्दाम जेव्हा मला सुधीर भटांनी विचारलं मी लगेच हो म्हटलं. मला मध्ये विजू मामाने केलं आणि विजू मामाने ग्रेटच काम केलं विजय चव्हाणांनी. पण तो प्रयत्न तर करूया आपण की मी कसं साडीमध्ये वावरेन, ऑडियन्समध्ये मी कसं मी माझ्या पद्धतीने कसं ते वर्कआउट करेन. आणि त्याला मला चांगला प्रतिसाद मिळाला. जेव्हा कळलं की सौजन्याची ऐशी तैशी करायची, राजा गोसावी तो स्टान्सच वेगळं, त्यांचं बोलणं, त्यांची पंच एक असं घुमवत तो पंच टाकणं. आता मी तर तसं काम करू शकणार नव्हतो, कारण शेवटी माझं एक ऑडियन्स आहे, मला माझ्या ऑडियन्सला माझ्या पद्धतीने ते कॅरेक्टर पुढे नेता आलं पाहिजे. मग आम्ही आमचा संपूर्ण ग्रुप, आम्ही निर्माते आहेत, अजित भुरे, अमय खोपकर आहे, जितेंद्र ठाकरे, मी आणि केदार, आम्ही 5 जण मिळून हे बॅनर चंद्रलेखेच आहे. पण हे 5 जण मिळून याच्यावर विचार केला की जर आणायचं तर कशा पद्धतीनं आणता येईल. आणि मला मी जास्तीत जास्त मार्क्स केदारला देईन. त्यांनी पूर्ण ती रंगावृत्तीच बदलली. कारण आताच्या काळात तो उल्लेख आहे कारण ती चाळ होती, आता सोसायटीत आणले, लिफ्ट वगैरे येते स्टेजवर. आणि पण मनोवृत्ती तशीच आहे, जी शेजाऱ्यांचं भांडणं आहे किंवा काय आहे की तो आणि आमची जी फॅमिली दाखवली आहे ती मुळातच चाळीतून एका सोसायटीत गेली आहे. तर त्यांनी फक्त पॉश घर आलंय पण मनोवृत्ती मेंटॅलिटी ती अजून चाळीचीच आहे. तर त्यामुळे असं आम्ही करताना विचार केला की राजा गोसावींसारखं काम करणं फार चुकीचं आहे. त्यांनी एक वेगळ्या स्टेजला नाटक नेलेलं आहे. ऍक्टर म्हणून ते ग्रेट आहेत, आपण मान्य करतोच. मग मी कॅरिकेचर केलंय त्या कॅरेक्टरचा. बाबा ते कसं बेरकेपणा त्याच्यात कसा दिसेल, तो कसा चालेल, कसा बोलेल, ते हा नाटकात मी करतो ते कॅरिकेचर करतोय आणि त्या पद्धतीने तो रोल खेळतोय. आणि आता ज्या पद्धतीने आम्हाला नाटकाला रिस्पॉन्स मिळतोय, फक्त आमच्या नाटकाला प्रॉब्लेम झाला होता तो म्हणजे हे सेम नाटक 29ला आलं ऑक्टोबरला आणि लगेच 8 नोव्हेंबरला हा बॉम्ब फुटला. तेव्हा आमचा हास्याचा बॉम्ब असा फुटून असं होईपर्यंत जरा खाली आलं. परत आता काही दिवस गेले आणि आता गेले 2-3 शो आमचे जरा बुकिंग म्हणजे अगदी 1.25 लाख 1.5 लाखाच्या वर, म्हणजे हल्ली 20-30 हजार 50 हजार क्रॉस करतात नाकीनवाल्या. त्यामुळे बुकिंग चांगले वाढलेत. हरकत नाही, लोकांना तो वेळ घ्यायला पण द्यायला हवा. आणि आता ते डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड स्वॅप करा वगैरे, त्या पर्याय दिल्यामुळे आम्हाला तो आणि तो पर्याय फायदेशीर ठरला. पुण्यातला आम्ही शो करताना आम्ही असं की चेक्स पण आम्ही घेऊ. पुण्यात आम्हाला 2 असे चेक्स आलेत, 1020 रुपयाचे. म्हणजे लोकांना नाटक बघायचं, लोक कंटाळत असेल, एकंदरीतच परिस्थितीचा विचार करता मनोरंजन हे पाहिजेच आहे. त्यासाठी जर चांगलं मनोरंजन समोर येत असेल तर मग हा पर्याय पण लोक हाताळतात. नक्कीच. मला असं वाटतं बँकांच्या रांगात मी सुद्धा एक चर्चा ऐकली की हा सौजन्याची ऐशी तैशी पाहिलंस का, तर मला वाटतं की हेच हे आहे की त्या वेळातून वेळ काढून सुद्धा नाटक आणि सिनेमा हे खरं भाग्य म्हणा, हे खरं वसंत सबनीसांचं क्रेडिट आहे, त्यांचं ते नाटक आणि राजा गोसावी. कारण जुनी लोक ज्या भेटतात त्यात सांगतात काही किस्से त्या नाटकाबद्दलचे वगैरे. आणि आम्ही आत्ताच्या पिढीचा विचार करतो की नाटक आता त्या पद्धतीने करण्यात अर्थ नाही, तर आत्ताच्या पिढीला धरून करतोय, तर त्यालाही चांगलं वेलकम झालंय. म्हणून आम्ही ते नवीन रंगावृत्ती असं लिहिलंय आणि वसंत सबनीस यांच्या मूळ कथेवर हे नाटक असं आम्ही अनाऊन्स करतोय. नव्या अंदाजात सौजन्याची ऐशी तैशी आपल्या भेटीला आलेला आहे आणि अनेकांना प्रश्न विचारायचे आहेत. सगळे चेहरे माझ्याकडे बघतात त्यामुळे मी आधी त्यांच्याकडे जाते. मानसला प्रश्न विचारायचा आहे. मानस, माझ्या मनात एक प्रश्न होता. म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की एखादा मराठी कलाकार असेल, म्हणजे तो सिने कलाकार असेल किंवा नाटकातला असेल, तो प्रचंड हिट असतो आणि जर भाषा बदलली की त्याचे कधीतरी पंचेस कमी, म्हणजे असे बऱ्याच वेळेला फीडबॅक्स आपल्याला ऐकू येतात की म्हणजे हिंदीमध्ये गेल्यानंतर त्याचं जे प्रेझेंटेशन असतं ते कमी पडतं. म्हणजे कल्चरल अंडरस्टँडिंग हा भाग आहे. पण समजा एखादा नवीन कुठला नवोदित कलाकार असेल तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल, म्हणजे ॲज अ टूल ऑफ ॲक्टर्स जे म्हणतात, तर त्या अनुषंगाने तुम्ही काय मराठीत येण्यासाठी म्हणतो की हिंदी, महाराष्ट्रीयन एखादा ऍक्टर असेल तर दुसऱ्या भाषा अब्झॉर्ब करून त्या भाषेमध्ये एखादा समजा विनोदी नाटक त्याला प्रेझेंट करायचं असेल तर जे नवोदित कलाकार, भाषा नंतरचा भाग आहे. आपण नेहमी नाटक या गोष्टीला असं बघतो, संगीत आणि नाटक हा भाग असा आहे की भाषा नंतर येते. पहिले तुमची ती सिच्युएशन किंवा तुम्ही जे काय रोल करताय तो रोल आपोआप लोकांना कळते. मुळात प्रॉब्लेम असा आहे हिंदीमधला, जो मी ऐकून आहे, हिंदीमध्ये मराठी कलाकार आले की त्यांचा एक वेगळा इगो हर्ट होतो की त्यांना ते टेन्शन येते, कारण हा ऍक्टर सिक्सरच मारणार. मग ते काहीतरी अशा मायनर चुका बघतात, ते म्हणजे डिक्शन. आणि मग ते ऑलरेडी आपल्याला त्या, म्हणजे मी जेवढं ऐकून आहे तेवढं की ऑलरेडी आपल्या मराठी लोकांना नाही हा अच्छा लेकिन डिक्शन का प्रॉब्लेम आहे असं सुरू होतं त्यांचं. आणि त्यामुळे त्यांना थोडंसं
कॉन्फिडन्स घालण्याचा प्रयत्न करतात. हा आरोप आहे माझा, जे मी ऐकून आहे ते आरोप आहे. पण याचा अर्थ असं नाही की काम करू नये. आपण परेश रावलची ती गुजराती हिंदी आपल्याला चालते, धर्मेंद्रची पंजाबी हिंदी चालते, तर असं काही नाही. मुळात कॉन्शियस ते लोक होतात, आपण व्हायची गरज नाही. त्यामुळे मराठी ऍक्टर जेवढे जेवढे गेले आहेत, नाना पाटेकरांनी पण केलंच की ठसा उमटवलाच. मराठी मराठी हिंदी तर मराठी हिंदी, फरक काय? शेवटी तुमचा रोल आणि तुम्ही काय म्हणता त्याला महत्व आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या मुलांना मी एवढं सांगेल की भाषेचं टेन्शन हे घेऊच नका. मुळात आपण काय करतोय आणि किती प्रामाणिकपणे किती तन्मयतेने करतोय आणि त्या कॅरेक्टरची मुळात डिमांड काय आहे ती पोचवतोय का आपण. कॅरेक्टरची डिमांडच नाही आणि तुम्ही नको त्या ट्रॅकवर भाषा ह्याच्यात अडकून तुम्ही जर ती ट्रॅकच बदलत शुद्ध मराठी किंवा शुद्ध हिंदी बोलण्याच्या प्रयत्नात अडकलात तर घोळ होऊ शकतो. त्यामुळे त्यात भाषेत अडकून राहू नये असं मला वाटतं. सर, हे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की शिस्त आणि वेळ ह्याचं तुमच्या आयुष्यातलं महत्त्व काय, आणि दुसरं म्हणजे आपली हे प्रत्येकाला माहीत असतं की आपल्यात काय चांगलं आहे किंवा वाईट आहे, तर तुमच्यामधली तुम्हालाच आवडणारी एक गोष्ट आणि न आवडणारी एक गोष्ट. शिस्त वेळ ही फार महत्त्वाची आहे. आमच्या ह्याच प्रोफेशनला नाही तर सगळ्याच प्रोफेशनला, तुमच्याही प्रोफेशनला शिस्त आणि वेळ असेल तर फार त्याला आपण अग्र क्रमांक देऊ. जर वेळच तुम्हाला पाळता येत नसेल किंवा शिस्तीत तुम्ही राहत नसाल तर हा तुमचा आणि तुमच्यासोबत राहणाऱ्यांचा पराभव असं मला वाटतं. त्यामुळे शिस्त आणि वेळ ह्याला महत्त्व दिलं तरच आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये टिकून राहू शकतो. आणि ही शिस्त वेळ घरातही असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे घर पण तुमच्या हातामध्ये तुमच्या संस्कारात राहू शकतं. आवडणारी न आवडणारी गोष्ट मला आवडतं का की काही लोक माझ्याशी जेव्हा मिक्स होतात त्या फार प्रेमाने म्हणण्यापेक्षा फार जेन्युनली जेव्हा बोलतात ना तेव्हा मला त्यांची जेन्युनिटी जाम आवडते. की मग तो प्रामाणिक असतो काही असो पण त्याची आणि मी नेहमी डोळ्यात डोळे घालून बोलतो. मला अंदाज येतो की हा किती खरं बोलतोय की किती खोटं बोलतोय, का उगाच आपल्याला झाडावर चढवतोय. न आवडणारी गोष्ट काय की माझा घोळ असं की मी लगेच विश्वास टाकतो आणि मग कधी कधी जाणवते की अरे उगाच विश्वास टाकला, खरं तर तसं नव्हतं की असं नव्हतं. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण हा मला वाटतं सगळ्यांच्याच आयुष्यातला तो भाग असतो की पण कारण आपण ना फार सहृदय माणसं आहोत ना म्हणून आपण लगेच समोरच्यावर विश्वास टाकतो. अशी एखादी आठवण सांगाल की समोरचा माणूस चढवत होता हे लक्षात येत होतं तरी पण तुम्हाला हिंदीत तर मी एकच पिक्चर केलं खरं तर. मी काही सीन न करता येतो कर सर आपने क्या बहुत अच्छा काम. बरं सर मी असं काय कमवलंय की तो हिंदीत मला सर म्हणतोय. पण कारण नंतर मला कळलं की त्याचा दुसऱ्या दिवशी माझ्यावर सीन होता. म्हटलं हा एक त्याची स्टेज तयार करतोय की उद्या आपल्यावर सीन आहे याचा म्हणून सर किंवा बहुत अच्छा काम करतो. आणि खरं तर काय आपल्यापर्यंत आपण काहीच केलं असतं की लुक दिलं असतं तर लुक मध्ये जरासं हा अच्छा घ्या. लेकिन असं हिंदी तर जास्त उगाच असतो. मराठीत उलट मला आवडतं. मराठी ऑडियन्स जरी तोंडावर चांगलं बोलत असलं जरी मागून काय बोलत असतं मग तोंडावर जे येतात तेव्हा ते खरं बोलतात. म्हणजे मी जेव्हा नाटकानंतर माझ्या प्रत्येक नाटकाचा शो सही रे सिंह का मी लोकांना 1 तास जवळजवळ थांबतो मी मेकअप रूम मध्ये आणि सगळ्यांचे फोटो काढत असतो. पण नुसतेच फोटो काढते मी गप्पावून मारतो. तर ते फार प्रामाणिकपणे बोलतात की तुमचं ते ना तो पिक्चर पाहिला होता आवडला नाही, हो हरकत नाही. म्हणजे हरकत कारण शेवटी चित्रपट आहे हा शेवटी माझा व्यवसाय आहे. आपण घेतो त्या चांगल्या हेतूने घेतो नंतर त्याचं प्रेझेंटेशन आणि मग ज्यावर कधी कधी असे पिक्चर पण की आपण कळते की सेटवर गेलो कळतं ह्या चित्रपटाचे 3-13 वाजणार आहेत आता घेतलंय पिक्चर. पण जी लोक खरी बोलतात ना विचारतात विचारपूस करतात ते आपल्याला खूप आवडतं. मी त्यांना चांगला रिॲक्ट होतो. मी असं का अरे तू कोण सांगणार मला कधी विचार त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेणं फार गरजेचं असतं. सही रे सही हे विक्रमी नाटक त्या प्रयोगांची एखादी अशी खूप लक्षात राहिलेली आठवण. अरे खूप आहे. सही रे सही बद्दल खूप आठवणी आहेत. म्हणजे मी मुद्दाम उल्लेख करेन ते सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राजसाहेब ठाकरे हे आमचे मित्र जरी असले तरी एकदा नाटक बघून माणूस जाईल ना फार 2दा त्यांनी 6 वेळा नाटक पाहिले. अरे वा. ते मित्र म्हणून नाहीत त्यांना फक्त त्यात इंटरेस्ट होता की हा चपकळपणे कसा जातो कसा येतो. दुसरा शो बघेन मी आता मी तेच कॉन्सन्ट्रेट करणार इथनं गेलाय मागच्या शो असं म्हण. नंतर मग कळलं की त्यांना की नाही मी काम करतो एकदा मागून नाटक बघतो. मला असं वाटतंय की एवढे माझे प्रयोग झाले मागून नाटक पाहणारे फार कमी लोक आहेत. त्यापैकी राजसाहेब ठाकरे आहेत की ज्याने मागून नाटक पाहिलं आणि त्यांच्या समोर मी चाकटन कधी गेलो त्यांचं त्यांना कळलं गेला बरं तिकडनं. ती एक माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की अशा व्यक्तीने मागूनही नाटक पाहणं. नंतर बरेच म्हणजे डॉक्टर लागू बोलले होते की हे नाटक पाहून की हा लेखक दिग्दर्शक आणि मेन कलाकार हे घट्ट मित्र असायला हवेत तरच
इतकं चांगलं आम्हाला प्रोजेक्ट पाहायला मिळेल. ट्युनिंगचा भाग असतो. जर दिग्दर्शकाच्या डोक्यात काही गोष्ट असेल तो ऍक्टर परिपूर्ण करतो का, त्या ऍक्टरला जे करायचंय ते दिग्दर्शकाचं समजावून घेतो का, अशा पद्धतीच्या नाटकात त्या हे चांगले मित्र किंवा सॉलिड कधी घट्ट यांची मैत्री असणार, त्याशिवाय असं होऊ शकत नाही. आमच्या मैत्रीला आता एक तो 4 लागला लागू साहेबांमुळे. असे बरेच लोक आहेत. अमरावतीत मी एक प्रयोग केला तेव्हा सईचाच तेव्हा जोडपाला आणि अगदी छोट्या बाळाला घेऊन आला होता. ह्याच्या डोक्यावर हात ठेवा म्हणलं, म्हणजे नाही ठेवा म्हटलं, असं मला नाही ऑकवर्ड वाटते म्हणलं. नाही ठेवा, कारण आज पहिल्यांदा त्याला घराबाहेर आणलंय आणि तुमच्या नाटकाला बसवलंय. 3 तास नाटक आम्ही एन्जॉय केलंय, पण त्याने मला कुठे हू का चूक किंवा त्रास दिला नाही. म्हणजे आय थिंक तो पण एन्जॉय करत असावा. क्या बात आहे. आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि आपले प्रेक्षकही खूप एन्जॉय करतायत. आणि घेऊया एक छोटासा ब्रेक, पण ब्रेक नंतर पुन्हा परत येणार आहोत. पाहत राहा न्यूज रूम चर्चा विथ भरत जाधव. ब्रेक नंतर न्यूज रूम चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. गप्पा, हशे आणि एक से बडकर एक किस्से ऐकायला मिळत आहेत, कारण आपल्या सोबत आहेत भरत जाधव. त्यामुळे मस्त गप्पांची मैफिल इथे जमलेली आहे, रंगलेली आहे आणि अनेकांना प्रश्न विचारायचे आहेत. अनेक जण तुमच्याशी बोलायला उत्सुक आहेत. तर आता शंकरकडे मी देते माहिती. भरतजी, चर्चा खूप रंगली, पण मी थोडा विषय चेंज करतो. आता 500 आणि 1000च्या नोटा मोदीजींनी बंद केल्या आणि त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना जास्त बसला. आणि त्याबरोबरच आणखीन जास्त परवड झाली ते ग्रामीण भागातील लोकांची. तर नाटक आणि सिनेमा या बाबतीत पण मुलांचं तसंच होतं. म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना हे शिक्षण ज्या पद्धतीने शहरी भागात भेटतं त्या पद्धतीने भेटत नाही. तर यासाठी तुम्ही स्पेशली काय प्रयत्न करता का, की ग्रामीण भागातील मुलांना कसं व्यासपीठ निर्माण होईल? मला असं वाटत नाही. तुम्ही म्हणतेस आता इतकं फास्ट झालेलं जग, ग्रामीण आणि शहरी हा भाग फार कमी असं वाटतं. मग आपण मकरंद अनासपुरे आपल्याकडे मोठं उदाहरण आहे, जो पूर्ण गावातून आलाय. टॅलेंट हा भाग असतोच, पण टॅलेंट आहे म्हणून तो इथपर्यंत आला ना. इथे काम केलं त्याने, औरंगाबाद शहरात आला, तिकडनं मग इकडे मुंबईत आला, मुंबईतनं काम करत करत. त्यामुळे असं राहिलेलं नाही आता की मी ग्रामीण आणि मी दुर्लक्षित आहे वगैरे, असं मला वाटते. कारण आजकाल बऱ्याच ह्याच्यात आमच्या त्या शहरात म्हणा, आपण एकदम गावात नको जाय, त्या आता औरंगाबाद असेल किंवा पुणे असेल किंवा काय, त्या शहरात आजूबाजूची सगळी गावं आहेत ना, त्यात असे काही नाट्यप्रेमी आहेत की जे ज्यांना कधी करावंसं वाटतंय. मग ते ग्रुप बनवतात, ग्रुप करत करत त्या शहरात येतात. मग त्या शहरात काही स्पर्धामध्ये येऊन ते मुंबईत येतात आणि मग ते कोणाच्या नजरेत येऊन ते काम करतात, असं मला वाटते. उलट मी म्हणतो, म्हणजे मी मुंबईत असून देखील मी स्ट्रगल केलाच की, मी शहरात असून मी पण स्ट्रगल केलाच. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, 85ला मी शाहीर साबळे पार्टीमध्ये होतो. त्यानंतर आमचा ग्रुप झाला. आता मी तेच म्हणतोय, आता शहर आणि ग्रामीण सोडा, मी तिथे असून परळसारख्या एरियात राहून 85 ते 93 पर्यंत मी एकांकिका स्पर्धाच करत होतो. 93ला एक एकांकिका हिट झाली, ती म्हणजे ऑल द बेस्ट, ज्याचं नाटकात रूपांतर झालं आणि मग व्यावसायिक रंगभूमीवर आलो. पण ती 7 वर्ष स्ट्रगलची मला शहरात राहून करावीच लागले ना. त्यामुळे मला असं वाटत नाही की बरं तेव्हा असे चॅनल्स आणि असं काही नव्हतं की पटकन व्हॉट्सअपवर हा माझा सीन बघा आणि मी कसं काम करतोय. आता तेवढं शक्य झालंय. म्हणजे आज चॅनल्स पोचले गावागावात, तिथून काही नवीन घडतंय, नवीन टॅलेंट शोधताय, ते येत आहेत मुंबईत किंवा शहरात येत आहेत आणि त्या प्रेझेंट करतात स्वतःला. तेव्हा मला असं वाटत नाही की फार असं तो लांब असा पल्ला राहिलाय. फक्त शेवटी बघा, स्ट्रगल हा फार गरजेचा विषय असं मला वाटतंय. जे येतात आणि एका दिवशी हिट होतात, दुसऱ्या दिवशी ते दिसत पण नाहीत. त्यामुळे स्ट्रगल कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही स्ट्रगल करा, कारण त्यातले तुम्हाला खाचकळी कळतात आणि ते करता करता आपल्याला कळतं की आपल्याला कसं टिकायचं आणि पुढे कसं स्वतःला सांभाळून न्यायचं आहे स्वतःला. मला वाटतं की तो तुमचा जो मुद्दा आहे ग्रामीण आणि हे, त्यात आपण अडकूया नको असं मी माझ्या सगळ्या ग्रामीण मित्रांना मुद्दामच सांगेन. आपण स्वतःला कमी लेखू नका. मुळात मी गावचा आहे म्हणजे मी दुर्लक्षित आहे किंवा आमच्या खेड्यात आहे असं काही नाही आहे. संदीप पाठक पण त्याच गावातनं वगैरे खेड्यातनं आलेलं आहे. असे बरीच नाव आहेत. मी आता 1-2 जे माझ्यासोबत मला माहिती आहेत, मंगेश आपला देसाई आहे पुण्यातलं काही पिंपरी चिंचवड साईडचे काही आमचे मित्रमंडळी आहेत, ती इथे आले, तेही करतायत. कोल्हापूरचे काही मित्रमंडळी आहेत, माझं गाव कोल्हापूर आहे, कोल्हापूरचे काही मित्रमंडळी आहेत, तेही सचोटीने कार्यरत आहेत. ते आज मुंबईत येतात, स्वतः काम करतात, मलाही बरं वाटतं. त्यामुळे आता तो गाव आणि हा फॅक्टर मला असं वाटत, मी कला क्षेत्रात बोलतोय बरं का, राजकारण येत नाही, कला क्षेत्रात म्हणतोय.
कारण अजून कला क्षेत्रात राजकारण आलेलं नाहीये, म्हणून मी बिनधास्तपणे बोलू शकतो. भरत, तुम्ही राजकारणाच्या भूमिका रंगवलेल्या आहेत आणि आपण दक्षिणेत बघितलेलं की राजकारण आणि सिनेमा क्षेत्र याचं एक अविभाज्य नातं आहे. तुमचा स्वतःचा राजकारणाकडे येण्याचा काही विचार आहे? नाही, आपल्याला जेवढं झेपतं तेवढं करावं या मताचा मी आहे. मी तुम्हाला मगाशी एक शब्द बोललो की मी फार सहृदय माणूस आहे. म्हणजे राजकारणातील लोक सहृदय नसतात असं म्हणत नाही मी लगेच इमोशनली होतो. म्हणजे मला समोरचं जसं मगाशी म्हटलं ना की पटकन विश्वास टाकतो वगैरे, तर राजकारण त्या गोष्टी नाही चालणार. जर तुम्हाला राजकारणात उतरायचं असेल त्या गोष्टी नाही चालणार. तुम्ही थोडंसं कडक आणि असं हार्ड राहायला हवं. आपण फार सॉफ्ट आहोत, त्यामुळे मला माहिती आहे तिकडे जाण्यासाठी एक कमकुवत बाजू आहे, तर तिथे जाणं चुकीचं असं मला वाटतं. हा, मित्र परिवारचे करा आमचा, मग कुठल्याही पक्षातल्या सगळ्याच पक्षातले मित्र आहेत, त्यामुळे मित्र वेगळे आहेत, मैत्री वेगळी असते सगळी. पण पक्षात राजकारणात जाणं म्हणजे ह्या घडीला तर मला नाही वाटते. भविष्यात चान्सेस आहेत, पण तोपर्यंत माझं जर मन असं कडक झालं, कठीण झालं तर नक्कीच येईल. मी सरांच्या प्रश्नालाच प्रश्न जोडून विचारतो की बहुतांश मराठी पिक्चरमधले कलाकार किंवा नाटकातलेही कलाकार राज ठाकरेंकडे त्यांची बऱ्यापैकी उठबस असते किंवा थोडेफार उद्धव ठाकरेंकडे पण आहेत. ही म्हणजे कलाकारांची जी उठबस आहे एवढी कदाचित दुसरीकडे कुठे दिसत नाही, म्हणजे काँग्रेससोबत किंवा राष्ट्रवादीसोबत. ही राज ठाकरेंची दहशत आहे, मनसेची दहशत आहे की मराठी कलाकारांचं हे प्रेम आहे त्यांच्यावरचं? नाही, दहशत हा शब्द काढा का मी मुद्दा म्हणतोय, कारण हे फार कलाप्रेमी लोक आहेत. राजकारण ठिकाणी आहे. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत असू का ते एकदाही राजकारणावर गप्पा मारत नाहीत. त्या कला क्षेत्रात काय चाललंय आणि काय तुम्हाला करायला हवं, तुम्ही ह्या गोष्टी पाहिल्यात का? आता मी राजसाहेबांचं मुद्दाम उदाहरण देतो. त्या कधी आतापर्यंत आम्ही एकत्र असू तर कधी राजकारणावर चर्चा होतच नाही ना. चर्चा होते तो चित्रपट कसा चाललाय, तो इंग्लिश हा चित्रपट पाहिला का, साधारण हे म्युझिक कसं वाटतंय, ह्याच्यावर भरपूर चर्चा होते. आणि अशी ज्या गोष्ट आपल्याला एखादा माणूस सांगतो, एखाद्या गप्पांमध्ये रंगतं, त्या मला असं वाटत नाही राजकारण कुठे मध्ये यावं. त्यामुळे दहशत हे पहिलं बाजूला काढा. ही माणसं तशी नाही आहेत. उद्धव साहेब पण दहशत हा भागच नाही. तुम्ही तो राजकारणाचा एक एक्स्ट्रा आव आणून बोलतात की दहशत आहे का, तर मला असं वाटतं की तो नाही आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादी म्हणा तर बरेच आहेत की तिथे मित्रपरिवार आहे, असं नाही की ते लोक कोण नाही. जे आमचे शोज असतात, येतात, गप्पा मारतात, शोवर डिस्कशन करतात, ह्या लोकांना मी मुद्दाम हॅट्स ऑफ का करतो की तिथे येऊन ते राजकारणावर गप्पा मारत नाहीत ना. त्यामुळे आम्हालाही तिथे आमच्यासारख्या सगळ्या कलाकारांना तिथे फ्री व्हायला, गप्पा मारायला आवडतं. पण मनसेपेक्षा मनसेची चित्रपट सेना जास्त कार्यरत आहे असं वाटतं, सक्रिय जास्त आहे? हा, नक्कीच आहे. ज्याची उदाहरणं तुम्ही डोळ्यासमोर पाहत आहे. पण इतर परत पक्ष येता कामा नये ना. जो काम करतो त्याला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. बाबा ही व्यक्ती काम करते त्याला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. आज आपण मोदींबद्दल एवढं बोलतोय, तिथे भाजप आहे ते पण जे करताय ते चांगलं वाटतंय, पण ते कितपर्यंत खेचतील तेवढं बघायला पाहिजे. अदरवाईज त्रास झाला तर पुढे तर तो त्रास होऊ नये याही मताचा मी आहे. सर, माझे 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न तर तुम्ही एवढ्या विनोदी भूमिका साकारला आहात आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये तसेच आहात की थोडेफार कठोर आहात? नाही असं काय. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की तुम्ही आता कॉमेडियन एवढ्या फिल्म्स केल्या आहेत, तर तुम्हाला असं वाटतं का की कोणती ॲक्शन फिल्म आपण मराठीमध्ये करावी? मला बरंच वाटेल निर्मात्यांनी ते डेअरिंग घेतलं पाहिजे. आजकाल आपण निर्मात्यांवर आम्ही जाम अवलंबून आहोत. अर्थात त्या गोष्टीला महत्त्व दिलंच पाहिजे, नाही असं नाही. पण ॲक्शन चित्रपट करायला माझी नाहीच आहे. तसं रोल जर चांगला आला आणि मला करावं असं वाटलं आणि मला तो दिग्दर्शक किती सेन्सिबल आहे ते पाहायला हवं. नाही तर उगाच आपले ॲक्शन म्हणून उगाच काहीतरी नंतर कळलं की नुसतंच तो गोळ्या झाडतोय, बाकी काही करतच नाही. म्हणजे एका एवढे तिथे प्रॉब्लेम होते त्या सेटचा. आपण ह्या सेटला आपण तो ॲटमॉस्फिअर तयार करूया की इथे तो आपण एका कोपऱ्यात आहे आणि फायरिंग करतो तेवढे क्लोज लागते, तर त्या ॲक्शनला मजा नाही आहे. तर ते तसा तो सेन्सिबल डिरेक्टर निर्माता हे असेल तर ॲक्शन करायला मलाही आवडेल. आणि तुमचा पहिला प्रश्न की घरात किंवा इथे विनोदी ॲक्टर म्हणून कधी नाही उठ बसल्या बसल्या विनोद केलेच पाहिजे असं काही नाही आहे ना. आणि मी कधीच माझ्या आयुष्यात मी कधी कोणाला जोक सांगत नाही, तुम्हाला माहीत नसेल. मी कधी आम्ही गप्पांमध्ये गप्पात तुमच्यापैकी बरेच आपण इंटरव्ह्यूज घेतो वगैरे, कधी आपण विनोद करत बसत नाही. विनोद ॲक्टरने विनोद करावा हा अट्टास नसावा. माझी विनोद निर्मिती असते त्या कॅरेक्टरची असते. ज्या नाटकात ज्या चित्रपटात मी जे कॅरेक्टर उभं करतो त्या कॅरेक्टरला धरून मी विनोद क्रिएट करू शकेन. पण ॲज अ बरेच ज्यातून मी विनोद क्रिएट करू शकत नाही आणि चुकीचं असं मला वाटते. घरातही
मी काय फार कडक असतो असं नाहीये आणि फार घरी पण विनोद करतोय आणि घरी पण शो लावतात असंही नाहीये. क्या बात आहे. गप्पांचा हा रंजक तास आणखी रंजक होणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज रूम चर्चा भरत जाधव यांच्यासोबत. न्यूजरूम चर्चामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भरत जाधव यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू, त्यांचे विचार आणि अनेक किस्से प्रयोगांचे हे सगळंच आपण आज सगळं ऐकतोय. गप्पांची ही मैफिल रंगलेली आहे आणि सगळे अनेक प्रश्न समोर आहेत त्यांना विचारायचे आहेत. सो पुन्हा एकदा मी तिकडे जाते. सर, प्रत्येक कलाकाराचा एक मास्टरपीस असतो, तर तुम्हाला तुमचा कोणता मास्टरपीस वाटतो आणि अशी एखादी भूमिका जी अरे ही आपल्याला मिळायला पाहिजे होती असं वाटतं, असं वाटलं असेल? मास्टरपीस मला असं वाटतं की मी बरेचसे जे कॅरेक्टर्स केले किंवा काय त्यातला इनोसन्स नेहमी मी सांभाळतो. कदाचित त्यामुळे मला तसे रोल्स आले असतील की बाबा त्यातलं इनोसन्स फार महत्त्वाचं असलेला. तर मी नेहमीच म्हणजे आता नाटकात घ्या किंवा चित्रपटात घ्या किंवा कुठे तर तो नेहमी कॅरी होतो माझ्याकडून. त्यामुळे मला असं वाटतं की तो एक माझ्याकडे असलेला एक मास्टरपीस स्वतःला मान्य करून घेतो मी. आणि भूमिका म्हणत असं नाही विचार केला मी कधीच. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिकपणे, जेव्हा मी लालबाग परळला एकांकिका स्पर्धा करायचो तेव्हा चंद्रलेखेची बस असायची तिथे परळ विलेजला. त्या मी नेहमी जाता ते विचार करतो काहीतरी ह्या बसमध्ये आपल्याला बसायला मिळालं पाहिजे. भले त्या प्रोफेशनल नाटकात छोटा नोकराचा रोल असला तरीच चालला असं मला वाटलं होतं. हा एवढाच आमचा हेतू होता. कारण तिथेच आम्ही ते भाजीचा धंदा चालू होता आमचा. तिथेच नेमकं सगळं तो एरिया आणि तिथेच घडामोडी आणि चंद्रलेखेची बस. आणि मग जेव्हा एकांकिका जीच ऑल द बेस्ट हिट झाली ते नेमकं मोहन वाघाने घेतलं. बरोबर. मग त्याच बसने अख्खा महाराष्ट्र अभिमानाने फिरलो. तो म्हणजे हा असं करत करत नंतर ऑल द बेस्टचे मी 1265 प्रयोग केले. नंतर मग दुसरं नाटक आलं माझ्याकडे आमच्यासारखे आम्हीच, केदार शिंदेचं, ज्यात मी, अंकुश आणि संजय आम्ही तिघं एकत्र येऊन आम्ही डबल रोलमध्ये काम केलं. केदार शिंदेचंच नाटक ते चांगलं हिट झालं. आणि लगेच माझ्या नाटक आलं अधांतर जयंत पवारांचं. तो टोटली कॉन्ट्रास्ट रोल आहे, टोटली सिरियस रोल आहे. म्हणजे मी त्यावेळेस तालमीला मी मंगेश कदमांना विचारलं, अरे मध्ये डायलॉगच नाहीत मला. पुऱ्या नाटकात मला फक्त 3 ते 4 ओळीची एक फक्त माझी सोललोकी होती, बाकी फक्त त्याचा प्रेझन्स एवढंच आहे. तर म्हटलं करू की नको, कारण ऑल द बेस्ट आलं आमच्यासारखे आम्ही झालं आता हे. तर मंगेश कदम मला म्हणलं की तू कर, माझ्यावर विश्वास ठेव. त्याने त्या नाटकात मला अशा पद्धतीने फिरवलं ना, तो रोल ते कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहतं. आजही मला बरेच लोक म्हणतात की अरे त्या रोलमुळे मला प्रतिमा कुलकर्णींनी त्या सिरियलला घेतलं प्रपंचामध्ये. असं घडत गेलं. कुठे न ठरवता ते काम त्याला, ते काम त्याला, ते काम. मग चित्रपट आले, चित्रपट काही अशा पद्धतीचे होते ते केलं, तो तसं आहे केलं. चांगलं वाईट हा नंतरचा भाग आहे. जो मला रोल आवडला पाहिजे हा मी चांगला करू शकेन तो मी माझ्यापर्यंत रोल करत नाटकात तर तसंच करत आलो. त्यामुळे असं काही डोक्यात मी ठेवलं नाही की मी असं करेन. जसं मी मगाशी आलेलं काय म्हटलं की काही गोष्टी अशा असतात ना की आपण हे ट्रायआउट करून पाहूया. त्यापैकी मोरूची मावशी असेल किंवा सौजन्याची 80-83 आहे, तर अजून एखाद दुसरं नाटक असेल मला तो मी नव्हेच फार प्रामाणिकपणे करायचा. आणि मी करणार ते आता नाही, गेल्या पुढच्या काही वर्षात करेन मी. कारण मला त्यातली गंमत एक वेगळी दिसते मला आणि केदारला. तर ते आम्ही ट्रायआउट करणार आहोत. तर अशा गोष्टी ट्रायआउट करायला हरकत नाही एक ऍक्टर म्हणून, पण त्यात अडकून राहणं चुकीचं आहे. त्यामुळे मी असं काही ठरवलं नाही की बाबा हा माझा ड्रीम रोल आहे वगैरे. मी असं म्हणतो की असं काय तर रोल करायचं की लोकांना तो ड्रीम रोल आटायला पाहिजे आणि लोकांनी तो तसा रोल केला पाहिजे. भरत, आता तुम्ही म्हणालात की तुमच्या भूमिकांमधला जो इनोसन्स आहे, निर्व्याजपणा, भोळेपणा जो आपण म्हणू, तो तुम्हाला भावतो. पण आता समाजात जेव्हा आपण वावरतो, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटतो, अगदी नव्या पिढीतल्या मुलामुलींशी सुद्धा बोलतो, तर हा जो निर्व्याजपणा जो आहे, भोळेपणा, तो हरवत चाललेला दिसतो समाजात. हरवलंय. हो, तुमचं काय त्याच्यावर ऑब्झर्वेशन? हरवलंय ना, पण ते त्यांचंही बरोबर आहे. हो, आता नाही चालत. आता त्या पद्धतीने लोक, तुम्हाला आत्ताची पिढी तशी सहन नाही करणार. आताची पिढीला, कारण त्यांचा जन्मच अशा पद्धतीने झाले ना की त्यांच्या हातात लगेच मोबाईल वगैरे आलेत. आपला जन्म झाला आपल्याला फोन हा प्रकार, आम्ही परळला होतो तर आम्हाला लालबागला जावं लागायचं पोस्टाच्या ऑफिसमध्ये.
50 पैसे टाकून फोन करायला, त्याच्या आधी ट्रंक कॉल होते जे रात्री आपण करायचो वगैरे. ह्या सुविधा यांची सवयच नव्हती आपल्याला, त्यामुळे आपण जरा लेट आपल्याला सगळं शिकत गेलो. आजही आपण एखादं नवीन काय आलं तर आपल्यापेक्षा आपली जी नवीन पिढी आहे, जी लहान पिढी आहे, ती पटकन त्यात जाते, कारण त्यातून ते पटपट तयार होत आलेत. त्यामुळे त्यांच्यातला तो इनोसंट असतात सगळे, नाही असं नाही, पण तो भाबडेपणा तो गरजेचा वाटत नाही, तो नसावा असं मला वाटते. म्हणजे काय तो पूर्ण नसावा असं नाहीये, थोडासा असावा, तेवढे आहेत. आणि ह्याला कारण असतात की ते तेवढे वाह्यात जाऊ शकत नाही. याला कारण आहे की संस्कार. बरं, त्यांच्या आई वडील ज्या पद्धती, आता माझी मुलं घ्या, माझी मुलं तर अपग्रेड आहेत प्रत्येक बाबतीत वगैरे काय, म्हणून काय मी संस्कार सोडू शकत नाही ना, मग ते माझ्या संस्कारांना दगा देऊ शकत नाही. त्यामुळे ते त्या संस्काराचा भाबडेपणा अजून आहे. सर, माझा एक प्रश्न होता की व्यावसायिक नाटकांकडे खरं तर खूप प्रेक्षक वळतो, मात्र तोच प्रायोगिक नाटकांकडे तितकासा वळत नाही. जसं की आपल्याला माहिती की प्रायोगिकमध्ये अनेक दर्जेदार नाटकं येत आहेत खरं तर, मात्र जो प्रेक्षक वर्ग व्यावसायिकला मिळतो तो प्रायोगिकला नाही मिळत आहे. याविषयी सर तुमचं काय मत आहे, किंवा काही केलं पाहिजे का याच्यासाठी? एकतर मी फार प्रामाणिकपणे बोलतो, हा दर्जा असावा का प्रायोगिक आणि व्यावसायिक? कारण शेवटी ना कॉन्सेप्ट ही महत्वाची असते ना, ती गोष्ट महत्वाची आहे. ती गोष्ट जर आपण एखादी बांधतो, तयार करतो, असं माझं मत आहे, ती गोष्ट लोकांपर्यंत पोचली तर त्याला महत्व आहे. तर ती लोकांसाठी पोचण्यासाठी, लोकांकडे पोचण्यासाठी आपण त्याची जाहिरात सगळ्या गोष्टी अशा तयार करतो की ती लोकांपर्यंत पोहोचावी. मग प्रायोगिक म्हणून आपण असा विचार करायला हवा का की मी करतोय, माझ्या काही एका क्लासपर्यंतच ती मर्यादित ठेवावी का, असं मला वाटतं. तर प्रामाणिकपणे ते ठेवू नये. जर ती गोष्टीमध्ये गंमत असेल, कधी कधी असं होतं की प्रायोगिक नाटकातली एखादी गोष्ट व्यावसायिकला येते आणि ती हिट होते. म्हणजे आपण जर महत्त्व देऊया त्या गोष्टीला, आपण महत्त्व देऊया नको ते प्रायोगिक आहे आणि व्यावसायिक आहे. त्या लेखकाचं, त्या दिग्दर्शकाचं मत असू शकेल की मला व्यावसायिकपणा यात आणायचंच नाहीये, मला हे नाटक, ही गोष्ट प्रायोगिकलाच मांडायची आहे. तो त्याचा हेतू असतो, त्याचा ग्रुपचं काम असतं. ते माझं प्रामाणिक म्हणणं आहे, जी गोष्ट चांगली आहे, जी वाटते की व्यावसायिकला यावी आणि व्यावसायिकला येऊन बऱ्याच लोकांनी ती गोष्ट पाहावी आणि त्या गोष्टीचा उदो व्हावा, त्या लेखकाचा, त्या कलाकारांचा. शेवटी मेहनत सगळेच घेतात ना, असं नाही की ते लेबल व्यावसायिक आणि प्रायोगिक लावल्यामुळे मेहनत घेत नाही असं नाही ना, ते पण प्रचंड मेहनत घेतात. 2-2 दीड महिने तालीमी करतात, व्यावसायिकवाले पण 1.5 महिने तालीम करतात. त्यामुळे ही दरी नसावी असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. जे काय करतोय ते लोकांसाठी करतोय की नाही, तर मग ते लोकांपर्यंत पोहोचायच्या आपण गोष्टी शोधतो आणि लोकांपर्यंत पोहोचलं की आपण त्यातलं सॅटिस्फाय होतो ना, की चला मी एखादी गोष्ट, एखादा विचार तयार केलाय, एखादा रोल करतोय, तर जास्तीत लोकांना तो पाहावा आणि जास्तीत जास्त जेव्हा लोक पाहतील तेव्हा माझा रोल किंवा माझी गोष्ट, माझं कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचेल. मला विचारायचं आहे की तुम्ही आत्ता मेन्शन केलं की चंद्रलेखाची बस, तर चंद्रलेखाची बस हे तुमचं एक स्वप्न होतं, ते स्वतःची व्हॅनिटी, म्हणजे हेही एक स्वप्न होतं. तर ह्या 2 स्वप्नामधला जो प्रवास किंवा त्यामागच्या भावना. स्वतःची व्हॅनिटी करण्याचं कारण एक असं होतं की आपण नेहमीच, मी त्या मधल्या काळात भरपूर काम करत होतो, शूटिंग, चित्रपटांचं शूटिंग प्लस नाटकांचे प्रयोग, कारण मला नाटकाच्या प्रयोगाला गॅप देता येत नव्हता. म्हटलं तर मी देऊ शकलो असतो, पण मी देता येत नव्हता, कारण माझ्यासोबत असलेली बाकीचे 25 लोकांची टीम, जे सेटिंगवर असेल, बॅकस्टेजवर असेल, कारण ते पूर्णपणे माझ्यावर अवलंबून होते, कारण का नाटक चांगलं चाललंय ना. त्यामुळे त्यांना माहिती आहे जे प्रयोग झाले तर ते 4 पैसे सगळ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे ते प्रयोग करणं हे माझं कर्तव्य होतं, उपकार नव्हते तर कर्तव्य होतं. आणि दुसरं शूटिंग करणं हे पण कर्तव्य होतं, कारण माझं घर आणि माझ्या काही गोष्टी मला करायच्यात. ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण उगाच थकलोय का, चिकारच मला रेस्टच मिळत नाहीये, तर ह्यावर आपण एक उपाय शोधतो, तो म्हणजे मग व्हॅनिटी, की जिथे मी जास्तीत जास्त आराम करू शकेन. मग व्हॅनिटीची पद्धत कशी आहे, काय आहे, कसं, ते विचारपूस करून घेतल्याने एक स्वतःची व्हॅनिटी बनवली. आता ती मराठीत पहिल्यांदा लिहिली का त्याची वावा व्हावी ह्या मताचा मी नव्हतोच तेव्हा देखील, आजही नाही आहे. उलट एखाद्या कलाकाराकडे व्हॅनिटी आली तर मी पहिल्यांदा त्याला सॅल्यूट करेन, कारण तो हा विचार करतोय, लोकांना दाखवण्यासाठी व्हॅनिटी नाही बनवायच्या. त्या दरम्यान मी इतकं काम करत होतो की मला ती गरज होती. मला काय स्क्रिप्ट वाचायला मिळत नव्हत्या, कारण मी ह्या पिक्चरनं त्या पिक्चरला जायचो वगैरे शूटिंग्स, आणि मग मी माझं काम असायचं व्हॅनिटीत बसणं. सेटवर 7ची शिफ्ट आहे, मी 6ला येऊन विथ मेकअप बसलो तर तुम्ही कधी बोला मला, तोपर्यंत मला माझा स्वतःचा वेळ मिळतो की माझी स्क्रिप्ट वाचणं, पिक्चरमध्ये काय आहे, काय मला काय करायचं काय नाही. काही चित्रपट मला पाहायचे असतील समजा तर ते व्हॅनिटीमध्ये बसून पाहू, काहीच नसेल तर आराम करू, जेणेकरून माझा चेहरा फ्रेश राहू शकेल.
कारण मी शूटिंग करून परत रात्रीच्या शोला जायचो, दौरे करायचो, दौऱ्यात पण शूटिंग, कोल्हापूरला शूटिंग आहे, कोल्हापूरचा तो दौरा मांडायचो. पण हे करता करता मी मला स्वतःला रिफ्रेश व्हायला किंवा फ्रेश व्हायला जागा पाहिजे, ती व्हॅरायटी त्या कारणामुळे मी बनवली. असं नाही की कोणी व्हॅरायटी घेतली आता बघा वगैरे, असं काही नव्हतं ते, आणि तसं नसावं. त्यामुळे ती नाटकाच्या बस मधला तो आराम तेव्हाचा दौऱ्यात फिरण्याचा, आणि जेव्हा एक जबाबदार नट जेव्हा होतो आपण, त्यानंतर स्वतःसाठी घेतलेला आराम आणि स्वतःसाठी घेतलेली मेहनत शांतपणे, ती म्हणजे व्हॅनिटी. चला, या निमित्ताने भरत जाधव यांच्या व्हॅनिटी मागची खरी गोष्ट सुद्धा आज बाहेर आली आणि अनेक छान गप्पा आता आपण मारतोय आणि अशाच गप्पा आणखी रंजक होणार आहेत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज रूम चर्चा. न्यूजरूम चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. भरत जाधव आपल्या सोबत आहेत. खरं तर हा 1 तास सुद्धा आपल्याला पुरणार नाही, कारण प्रश्न खूप आहेत आणि खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. पण तुम्ही सुद्धा फेसबुकवर हा न्यूजरूम चर्चा हा कार्यक्रम बघू शकता आणि नंतर सुद्धा फेसबुकवर तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता. फेसबुक लाईव्हवर आता IBN लोकमतच्या ऑफिशियल पेजवर क्लिक करा आणि तिकडे तुम्हाला हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. आणि मी आता थेट प्रश्नांकडे वळतीये. मनाली, काय विचारायचं तुला? भरत, सगळ्यात आधी एकतर वेलकम, कारण खूप दिवसाने भेटतीये. आणि मुळात त्यांना आत्तापर्यंत भरतला मी पाहिलं होतं, भरतचे अनेक सिनेमे होते, एका मागोमाग एक आले आणि सिनेमे तुफान हिट होत होते. मग कुठला सिनेमा आहे? भरतचा आहे, चला त्यामुळे भरतला साईन करा, सिनेमा हिट, हे एक गणित झालं होतं. पण त्यानंतर मध्यंतरी भरतचे सिनेमेच नव्हते. मग असा प्रश्न पडला, अशा वेळेला भरत काय करतो? मग तेव्हा कुठे मग तो बॅड पॅच होता का, असे अनेक प्रश्न येत होते. मग अशा वेळेला भरतच्या मनात काय चालू असतं, किंवा भरतची स्वतःची सिच्युएशन कशी असते जेव्हा सिनेमे चालत नाही, जेव्हा स्क्रिप्ट्स नसतात, त्यावेळेला काय केलंस? नाही, एकतर मुळात मी इतके चित्रपट केले आहेत ना, मला बऱ्याच आमच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं होतं की थोडं काम कमी कर, कारण शेवटी माणूस आहे, माझ्यातला तोचपणा येणं गरजेचं होतं आणि ते येत होतं. कॉमेडी बरेच चालले होते. मग मी काही लोकांनी सांगितलं की तू सिरियस करू शकत नाही, तर काही त्या लोकांसाठी मी काही सिरियस चित्रपट केले. नंतर तर मला ना परत त्याच धाटीत ते चित्रपट यायला लागले सिरियसमध्ये पण. मग मात्र म्हटलं, अरे यार, सिरियस करतोय म्हणून सगळे तसेच पिक्चर परत केले पाहिजे का, तर जरा थांबूया. कॉमेडी करतोय, जरा थांबूया. तर मी स्वतःहून घेतलेला हा ब्रेक आहे. चित्रपट मधलं का माझे आताही चालू आहे, आजही माझ्या ऑफिसला बघाल तर माझ्या स्क्रिप्ट येत असतात वगैरे, फक्त मी वाचतो स्क्रिप्ट आणि कळते की काय खरं नाहीये. ती वेळ माझ्या आधीची तशी होती की मला चित्रपट स्वीकारायचे होते, करायचे होते, कारण त्या शेवटी माझा व्यवसाय आहे, मी कुठला वेगळा व्यवसाय करत नाही. त्यात माझं घर, माझी मुलं, सगळं सामान्य मला 4 पैशाची गरज होती. त्या पद्धतीने मी चित्रपट जे घ्यायचे ते घेतले. तर आता असं वाटतं की अरे बस ना, आता कुठेतरी थांबूया आपण, आणि एकदा तुम्हाला कळलं पाहिजे कुठे थांबायचं. मी तो ब्रेक स्वतःहून मागून घेतलेला ब्रेक आहे. नंतर मग मी कुठल्या इव्हेंटला, तर ह्या आधी जेव्हा मी हिटमध्ये होतो तेव्हाही कधी इव्हेंटला वगैरे जात नव्हतो. आताही कधी त्यासाठी जावं तर मी काही जात नाही. मग असं तर बॅड पाहिजे तर प्रत्येक इव्हेंटला जाऊन भेटायला पाहिजे वगैरे, तर ती गरज वाटत नाही, कारण मी स्वतःहून घेतलेला ब्रेक आहे. आणि मी जाहीरपणे बोलतो की थोडं थांबायचं आपल्याला तर कळलं पाहिजे. मग जेव्हा मी थांबायचा विचार केला तेव्हा मग प्रोडक्शन सुरू केलं, भरत जाधव एंटरटेनमेंट. त्यात मी एकही पिक्चर केलेलं नाहीये. मग नाटकांचे प्रयोग करतोय. मग नाटकांचे प्रयोग काय मी वेगळं करू शकेन, तर ढॅन्टॅडॅनसारखं नाटक मी वेगळं केलं, केदार शिंदेचं. टोटली वेगळा पॅटर्नच वेगळा त्याचा आहे. मग तिथे कॉन्सन्ट्रेट करूया, मग ते नाटक, मग दुसरं अजून एक नाटक, मग हे नाटक. मग नाटकात वेळ घालवलं का, कारण मला जे पाहिजे ते मला करायला मिळतंय त्यात. असं नाही की भरत जाधव म्हणून बाबा काही नाही म्हणून थांबलंय आणि असं काही नाही. मग बॅड पाहिजे असतं तर मधली नाटकं माझी चालली नसती ना. जर आपण आज विचार केला की नाही माझं काहीच घडत नाहीये, तर मग नाटकही चालली नसती. नाटकांना वेळ जास्त दिला, कारण नवीन नाटकं काहीतरी येऊ दे, कारण सैरसी आता बरेच वर्ष करतोय. तर हा जो पिरियड आहे करेक्ट, जो आपण इथे थांबलोय चित्रपटासाठी, जर नाटकात वर्कआउट करायचं, नाटकात ते वर्कआउट करतोय, मग हे कर ते कर चालूच आहे. म्हणून काय चित्रपट घेणार नाही असं नाही. जर चांगला आला चित्रपट आणि जे इथे आणि इथे पटेल आता मला, तर मी करेनच. आता मध्ये पण 1-2 चित्रपट जे लागले माझे, हे मी 4-5 वर्षापूर्वी शूट केलेले ते पिक्चर लागलेत. ह्या मधल्या काळात मी एकही चित्रपट शूट केलेला नाहीये आणि मुद्दाम मी केलेला नाहीये. याचा अर्थ असा नाही की आपण काहीच घडत नाही वगैरे, काही घडलं नसतं. तू म्हणालास की काय अनेक स्क्रिप्ट्स आहेत, पण काही स्क्रिप्ट्स असं म्हणजे त्या काही त्यांचं काही खरं नाही असं वाटतं. तर ह्या ज्या स्क्रिप्ट्स येत आहेत, खरं तर यावर अनेकदा निर्माते, दिग्दर्शक, कलाकार सगळेच जण बोलत असतात
की काही स्क्रिप्ट्स येतात, त्या स्क्रिप्ट खरंच म्हणजे चालण्यासारख्या नसतात, तरीही सिनेमे कलाकार एका प्रसिद्धीसाठी करतात, पैशासाठी करतात, निर्मात्यांना सुद्धा त्यातनं पैसा हवा असतो म्हणून ते करतात. पण मग प्रेक्षकांचं काय, बरोबर, हा विचार कधीच कोणी करत नाही. जे जे सिनेमा स्वीकारतात, अशा पद्धतीचे स्क्रिप्ट स्वीकारतात, भरतची यावर भूमिका काय, आणि मग भरतकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे की तो काहीतरी पावलं उचलेल आणि तो काहीतरी यातनं काहीतरी ॲक्शन घेईल. कारण अनेक सिनेमे जे महामंडळाकडे जातात, जे काही स्पॉन्सरसाठी किंवा तिकडनं जे अनुदान मिळतं, त्या अनुदानासाठी ज्या स्क्रिप्ट्स पास होतात त्यांचं काय, कारण अनेक सिनेमे नावच ऐकलेली नसतात आणि आज स्क्रिप्ट्सवर स्क्रिप्ट सिलेक्ट होत चालले आहेत आणि अनुदान घेत आहेत. एकतर आता जास्त बरं झालं. मध्यंतरी कसं होतं, अनुदानासाठी चित्रपट बनत होते, आता ते नाही बनत आहेत, म्हणजे तेवढं अनुदान मिळतही नाही आहे. आणि आता त्याच्यावर इतकी ते सगळी मंडळी बसली आहेत ना की त्यांना आता पटकन ग्रेड कळतो की हा चित्रपट ABCD ग्रेडचे आहेत. ए असेल तर चालेल, चालेल तसेच हा चांगला विषय आहे का, चांगला आहे. त्यामुळे आता अनुदानामुळे आधीचे चित्रपट होते ते आता होत नाही आहेत. नंबर 1. नंबर 2, विषय चांगला असला तर आता हल्ली ना मी निर्मात्याकडे विचार करतो की तू कसं याला प्रेझेंट करणार आहेस पुढे. पिक्चर चांगला आहे, विषय चांगला आहे, तू प्रेझेंट कसं करतोस त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. मग त्याचं लिमिट कळतं की हा फार फार तर एवढ्या पद्धतीने करेन, त्यापेक्षा परत थांबतो की नको करूया यार, विषय बराच. पण निर्माता मला तुझी डेअरिंग वाटत नाही, कारण शेवटी ना एकच चॅनल चालवत आहे आणि त्या पद्धतीने पिक्चर चालतात म्हणजे इंडस्ट्री चांगली आहे का, तर नाही आहे. ते इंडस्ट्री अशी की सिंगल निर्माता पण जगला पाहिजे ना. मग त्यासाठी प्रमोशन इतकं करावं लागतं हल्ली, ते प्रमोशन काय काय लोकांना नाही झेपत आहे. मग अशा त्या मेंटॅलिटीमध्ये ॲज अ ॲक्टर म्हणून मला त्रास होतो की मी त्यात काम करणं योग्य की अयोग्य आहे ते. कारण ॲज अ ॲक्टर मी दोन्ही विचार करतो, स्क्रिप्ट पण चांगली पाहिजे, चांगला रोल असला पाहिजे, आणि नंबर 2 तो कसा तो लोकांसमोर आणणार आहेस हे पहिलं आधी मला सांग. जर लोकांपर्यंत पोहोचत असेल तर माझ्या मेहनतीला महत्त्व आहे. उगाच मी मेहनत घेणार आणि पोहोचतच नसेल. अशा अनुषंगाने मी काही चित्रपट जे येत आहेत थांबवतोय, काही अगदीच हे आहेत त्याला रामराम करतो. नंतर मी स्क्रीन प्ले फक्त मागवा लागलो, तर डायलॉग तर सोड, स्क्रीन प्ले मागवतो, दाखव स्क्रीन प्ले काय म्हणायचं. त्या स्क्रीन प्ले मध्ये कळते की याचं काय घडत नाही पुढे, तर त्याला तिथे. आणि मी आता नाही म्हणायला शिकलो, त्यामुळे बाबा हे ठेव, मी नाही करू शकत, दुसऱ्या कोणाला घेऊन कर. आधी मी करतो, मी मान्य करतो, आधी बिंदास करतो, त्याला कारणं पण वेगळी होती. आता काय गरज वाटते तर का त्यातलं पडावं आणि का करावं. बरोबर. मला तुमच्यासोबत सर एक किस्सा शेअर करायचा होता. म्हणजे इथनं 7-8 वर्षापूर्वीचा किस्सा होता की औरंगाबादला एकनाथ नाट्य मंदिरमध्ये सहिरे सहीचा प्रयोग होता. ऑब्व्हियसली तो शो हाऊसफुल होता. आम्ही सगळे गॅलरीमध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेस असं झालं की आवाज येत नव्हता आणि प्रयोग सुरू होता. आता आम्ही गॅलरीतनं सगळेजण ओरडलो, अरे आवाज आवाज आवाज. तितक्यात तुम्ही तिथनं म्हणाल काय झालं, आणि आवाज येत नाही म्हटलं. मग माझा कसा आला त्याचा, तर सर मला हे विचारायचं आहे की हा जो हजरजबाईपणा आहे तुमचा, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा सल्यूट. पण नेमकं अशा सिच्युएशनला तुम्ही कसं खेळतात. असं बऱ्याचदा झालं, म्हणजे आवाजावरनं कधी झालं, कधी कधी डबल तिकीट्स छापल्या जातात वगैरे बाहेर, म्हणजे मुंबईत नाही तर काही ठिकाणी चुकून डबल सीटमध्ये लोकांचा गोंधळ सुरू होतो. लोकांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आवाजही पोहोचत नाही. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं तेही केलं असेल मी, पण कधी कधी मी असं थांबवतो नाटक. आणि मी प्रामाणिकपणे ना सांगतो की जोपर्यंत तुम्ही शांत बसत नाही आहात, तुमच्यातलं ते काही मिटत नाही, तो नाटक चालू ठेवणं मला पटत नाहीये. कारण हे नाटक मी तुमच्यासाठी करतोय, आणि नाटक इतकं जलद आहे, इतकं वेगवान आहे की तुम्ही जर ते बघितलं नीट तर त्याची गंमत आणि तुम्ही एन्जॉय करू शकाल. नाटक मुळात तुमचा रेटा वेगळा आणि माझा रेटा संपवण्याचा असेल तर ते चुकीचं आहे ॲक्टर म्हणून. त्यामुळे अशा बऱ्याच ठिकाणी मी थांबवलंय नाटक, त्यांचं होऊ दे परत. आणि परत सुरू करताना मी आधीची 10 वाक्य सुरू करतो आणि परत लोकांना त्या नाटकात घेऊन आणतो. अरे वा. त्यामुळे आपण रिप्ले करतो करून चालू करतो, असं करतो मी. पण त्याने काय होतं माहिती काय, होणारा गोंधळ जो असतो ना, जो आरडाओरडा असतो ना, त्यांची तीव्रता कमी होते. कारण समोरचा माणूस जेव्हा तुम्हाला प्रामाणिकपणे ज्या गोष्टी सांगतो ना, त्या त्यांच्या भांड्याची तीव्रता फार कमी होते. त्यांनाही असं वाटतं की आपल्यासाठीच बोलतो, तर तो स्वतः थांबतो, तर आपण जरा थांबून ऍडजस्टमेंट करूया का म्हटलं तर समंजसने घेतलं तर ते आहे चांगलं. म्हणजे असा अनुभव मला बऱ्याच ठिकाणी आलाय. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने भरत जाधव यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्या समोर आले आणि एक खरा चेहरा जो नेहमीच आम्हाला हसवत असतो आणि पण
किती छान त्यामागचे विचार आहेत तेही आम्हाला आज कळले आणि खूप छान वाटलं. न्यूजरूम खऱ्या अर्थाने आज भारावलेली आहे खरं तर या सगळ्या गप्पांनी. त्यामुळे पुढच्या या सगळ्या प्रवासासाठी, या सोनेरी प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. सौजन्याची अशी तशी या प्रयोगासाठी आता शुभेच्छा. आणि तुम्ही आज खास आमच्यासाठी वेळात वेळ काढून आलात. आज प्रयोग आहे तुमचा तरी तुम्ही आवर्जून आलात, त्यामुळे खूप मनापासून आभार. मी पण तुमचा फार आभार आहे की एवढं मोठे चॅनल जेव्हा अशा पद्धतीने मला बोलवते तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा पद्धतीच्या कार्यक्रमात जिथे मला येऊन माझी मतं मांडायला मिळाली. आणि मुळात तुमच्या सगळ्यांचा अभ्यास, तुमचे जी प्रश्न आहेत ही कुठेही अशी सैरा वैरा न पळणारी होती. ती त्या विषयाला धरून प्रश्न होते, ज्या प्रोफेशनमध्ये मी त्या प्रोफेशनला धरून हे प्रश्न होते. त्यामुळे मी तुमचा फार आभारी आहे की मला माझं मत प्रामाणिकपणे मांडता आलं. नक्कीच पुन्हा आम्ही बोलवणार आहोत म्हणजे नक्कीच येणार. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. न्यूजरूम चर्चामध्ये आज इथेच थांबूया. भरत जाधव यांच्या सोबत गप्पांची ही मैफिल रंगली. फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. या चर्चांमध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.